जय श्रीराम सगळ्यांना। तर आज तारीख आहे 10 मे आणि वार आहे शुक्रवार आणि आपला दिवस चाललेला आहे नांदेडच्या अलीकडे आणि सकाळ सकाळ दर्शन भेटलं आपल्याला महादेवांचं। इथं हे मंदिर आहे आणि हा नागपूर हायवे, नागपूर ते तुळजापूर हायवे या रोडला इथं हे नांदेडच्या अलीकडे एक 50-30-40 किलोमीटर आहे। इथे हे मंदिर आहे महादेवांचं। तर हा आपला व्लॉग चालला आहे नागपूर ते इचलकरंजी पार्ट 2। काल आपण गाडी भरलेली आहे आणि काल आपण निघलो होतो आणि कालचा व्लॉग आपण संध्याकाळी निघाला होता। तर हा आता नवीन व्लॉग चालू होत आहे आणि आज आहे शुक्रवार अक्षय तृतीया। जे आपल्या मराठी सणामध्ये 3 महत्त्वाचे मुहूर्त असतात, 3.5 मुहूर्त असतात, त्यापैकी आज एक मुहूर्त चांगला आहे। आज आपले मराठी लोक असतात ते काहीतरी नवीन घेतात, नवीन गाड्या घेतात, नवीन गोष्टी घेतात, नवीन काहीतरी वस्तू घेतात। तर आज तो दिवस आहे आणि अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नक्की कमेंट करा सकाळ सकाळी महादेवाचं दर्शन कसं वाटलं तुम्हाला पण। आणि ही आपली गाडी इथं नांदेड बायपास। हे सगळीकडे नांदेड सिटी आहे इकडं राईटला आणि आपण चाललोय बायपासने। या बायपासचं काम चालू आहे आणि इथं नांदेडला एंट्री असत्या यवतमाळ नांदेड। इथे थोडं अल्टोची गाडी आहे सुमो, ही सुमो ती अल्टोची गाडी आहे। कोणाचा पाठीमाग चाललाय गाडी, तो गाडी आरटी घेऊन। आरटीओ आपल्याला नको भेटायला नशीब। नांदेडला हे पंजाब समाज जास्त आहे। आता आपण आहे चाकूरच्या बायपासला आणि इथून 3.5 किलोमीटर आतमध्ये चाकूर आहे। पहिला बायपास चालू नव्हता, हा हायवे पहिला चालू नव्हता। आता 1 महिना 2 महिना झाला या बायपास फक्त बायपास चालू झालेला आहे। आता पहिला इथून आतमध्ये टर्न मारायला लागायचा। हा चाकूरचा बोर्ड दिला आहे, आतमध्ये टर्न मारायचं, गावात जायचं आणि गावातनं मग परत आणि परत हायवेला चढायला लागायचं। पण आता हायवेचं काम झालेलं आहे आणि इथं चाकूर आता 2.5 किलोमीटर आहे। त्याच्या पुढे लातूर, चाकूर लातूर, नंतर त्याच्या पुढे येते तुळजापूर आणि तुळजापूर नंतर येते सोलापूर आणि सोलापूरच्या पुढे आहे सांगोला आणि सांगोल्यापासून राईट मारलं तर येते पंढरपूर। चाकूर, लातूर, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर सगळे पूर इकडे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये। जास्त करून पूर आहेत, वाडी आहे सगळ्या। इथं 100 किलोमीटरच्या 100 ते 150 किलोमीटर अंतरामध्ये 5 गाव आहेत पूर नावाचे। चाकूर आणि हा लातूर। सीमा सुरक्षा दल कॅम्प, BSF कॅम्प, इथं आर्मीचं कॅम्प पण आहे आतमध्ये आणि हा असं आता वातावरण झालेलं आहे मस्तपैकी। आता वाजले 11 आणि आपण नाश्ता बघायला लावले सकाळपासून 9 वाजल्यापासून, पण नाश्ता कुठे आपल्याला चांगला भेटेन झालाय। आता सध्या आपल्याला भूक लागल्या। काल आपण जेवण केलं तर 12 वाजता आणि आता वाजले 11। पहिला नाश्ता करायचा पाहिजे, आता आपल्याला लय भूक लागलेली आहे। आणि ही महिंद्रा जितो 4 टायरी, आपली आहे 6 टायरी। याचं पासिंग आहे 1 टन, 700 किलो पासिंग आहे। आपलं पासिंग आहे 12 टन पासिंग आहे आपलं। हा आपण चालू ते मोठ्या गाड्या, बारकी गाड्या पहिला आपण चालवत होतो, नाही असं नाही। इडली सांबर, आता आपण हे लातूरच्या बायपासला
आणि आपल्या गाडीमधलं जे युरिया असते डेप डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड ते संपत आलंय. घरापर्यंत आपली गाडीत जाईल अशी वाटत नाही मला, त्यामुळे आता डेप घ्यायला थांबलोय. आणि इथं लातूरला आयशर गाडीचं शोरूम पण आहे. मागे 100 किलोमीटर आम्ही मॅप लावून आलो शोरूम आहे म्हणून इथं ADB मिळेल म्हणून इथं. आणि इथं आलं आणि ADB संपल्यानं सांगितले 4 वाजता ADB येणार आहे. हे असे करतात शोरूममध्ये. शोरूमा म्हटलं ठेवायला पाहिजे पण त्यांनी ठेवलं नाही. आता 2-3 वेळा आता थांबले, विचारतोय दुकानवाल्याला. आयशरचं मिळेन झाले. तर मागं एक दुकान आहे तिथं सरताजबाई बघायला गेल्यात. बघा आता मिळते काय ADB तिथं. जर मिळालं तर पाहिजेच, तर आपलं घरी जायचं आणि परत थांबणार आहे. मग मध्ये इथं ADB आहे. ADB आपल्याला मिळालेला आहे. ADB 20 लिटर क्वांटिटी 1 रेट 1290 रुपये. 1290ला आपल्याला आयशरची बादली मिळालेली आहे. आणि हे ADB आयशर 100% जेन्युइन. आयशर गाडीला आयशरच लागते, बेंझला बेंझ लागते, टाटा गाडीला टाटाच डेप लागते. प्रत्येक गाडीला आपला आपला सेपरेट डेप आहे. पूजा ऑटोमोबाईल्स लातूर. तुळजापूर बायपास. आज अक्षय तृतीया आहे आणि बरोबर सांगण्याच्या टायमाला आपल्याला तुळजाभवानी दर्शन भेटणार आहे. इथून मंदिर दिसते या रस्त्यावरून. इकडे हा तलाव आहे. हा तलाव मध्ये रस्ता आणि इकडे तुळजाभवानी मध्ये मंदिर. इकडून मंदिर दिसतं इकडं इथे इथून दिसते. इकडे हा तलाव आहे आणि असा व्ह्यू आहे सगळा. कसा वाटतो व्ह्यू नक्की कमेंट करा. आणि मंदिर दिसतं इथून. आता गाडी असल्यामुळे आपल्याला दिसून जाते, पण खालून दिसले की दिसतंय. जे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवी तुळजाभवानी माता त्यांचं मंदिर आहे इथं तुळजापूरला. आणि हा सगळा असा व्ह्यू आहे. नक्की कमेंट करा कसं दिसतंय व्ह्यू. आता तापमान झाले 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या गाडीमध्ये तापमानचं टेम्परेचर दाखवत आहे सेन्सर आपल्या गाडीला. सोलापूर बायपास. आपण आता सोलापूरच्या बायपासवर. आणि या ट्रिपमध्ये तर आपण नागपूरचा बायपास, यवतमाळचा बायपास, वर्ध्याचा बायपास आणि नंतर नांदेडचा बायपास आणि परत चाकूर बायपास आणि आता सोलापूरचा बायपास. 5वा बायपास आपला चालू आहे या ट्रिपमध्ये. बायपास म्हणजे काय असते, मोठ्या सिटी असतात. मोठ्या सिटीमध्ये आपल्या मोठ्या गाड्या जायला गेली की ट्रॅफिक जास्त होते, त्यामुळे त्यांना बाहेरच्या बाहेर रोड असते. सरकार आपली एवढी काळजी घेते की स्पेशल आपल्या ट्रकसाठी एक वेगळा रोड असते, त्याला बायपास म्हणतात. आणि आता आपण त्याच बायपासवर आहे सोलापूरच्या. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सिटीमध्ये बायपास आहे. हैदराबाद मोठी सिटी आहे, हैदराबादला बायपास आहे. मुंबईला बायपास आहे, पुण्याला बायपास आहे. प्रत्येक सिटीमध्ये दिल्ली बायपास आहे. प्रत्येक ठिकाणी बायपास असते. बाहेरच्या बाहेर सिटीमध्ये न जाता बाहेरच्या बाहेर आपण जाऊ शकतोय. ट्रॅफिक कमी असते आणि आपलं टाईम पण वाचते तेवढ्यात. सिटीमध्ये ट्रॅफिक जास्त असते कारवाल्यांचं आणि बायपासला एवढे कारवाले जास्त नसतात. हे सगळे असे आपले ट्रकवाले असतात. आता इथंच बघा 10 जण ट्रकवाले आहेत, एक पण कारवाला नाही आहेत. सांगली हायवे चालू झाला आता आपला. रत्नागिरी नागपूर हायवे आता ह्यो चालू झाला आपला. आणि आता टर्न नाही काय नाही, टापोटाप सरळ 200 किलोमीटर सरळ सरळ आपल्या आता गाडी जाणार आहे सांगलीला. सांगलीला जायचं नाही आपल्याला आता मिरज जायचं. संध्या आपण सुभाषनगर, हां आपल्या घरी जायचं आणि थांबायचं. कारण आता वाजले 3 आणि आपल्याला जाऊपर्यंत वाजते 5, 5:30, 6 वाजते. 7 वाजता जाऊ आपण आपल्याला. आणि गाडी तर काय संध्याकाळी खाली होणार नाही इचलकरंजीला, त्यामुळे जायचं संध्याकाळी
थांबायचं घरी थांबून संध्याकाळी मुक्काम करायचा घरातच आणि सकाळी 8-8:30ला जायचं इचलकरंजीला. मग सकाळी गाडी खाली करायची आणि तिथं परत आणि परत आपल्याला मिरजला यायचं. आता हा हायवे धरला की कुठे टर्न नाही काय नाही, सरळ सरळ फ्लायओव्हर चढायचा उतरायचा, फ्लायओव्हर चढायचा उतरायचा, नुसतं तेवढंच काम आहे आपलं. आता घरी राहिले आता 200 किलोमीटर फक्त आपले घर राहिले. 119 राहिले. 12 दिवसानंतर बापलाच 12 दिवस चाललाय. 12 दिवसानं आपण घरी चाललेला आहे. कसा आहे वडा सांबार इथं टोल नाका आणि ढळचा. आता आपली गाडी लावल्या जरा दिसते. जरा नाश्ता करूया, घरी जायचं आणि परत घरी जाऊन डायरेक्ट जेवणच करायचं. लाईटले फक्त नाश्ता करूया आता. कसं झाले वातावरण सगळं एकदम. आता वाजले 7 आणि आपण आलोय नागसपाट्यावर. इथून नागसपाटा आहे, हा इथं पुढे नागसपाटा आहे आणि इथून लेफ्ट मारलं की पुढं गाव येते ढालगाव, जे आपल्या मामाचं गाव आहे. इथे आपलं काय तर काम बिम असलं सणाला असलं तर आपण इथे येतं काय मामाचं गाव असलं की सारखं आपलं येणं जाणं असतं तिथं. आणि इथं पुढे जे आहे ते 2 लाईटा दिसतात. तिथं आहे आरेवाडी बनातलं बिरोबा मंदिर, जे आपलं धनगर म्हणजे आमचा धनगर समाज आहे त्यांचं ते श्रद्धास्थान आहे आपलं बिरोबा मंदिर. आणि खूप लांब लांब तिथे लोक इथे येतात दर्शनाला. आणि आज आपण ह्या रोडनं कधी गेलो तर लांबून दर्शन घेतोय. आणि जर मामाच्या गाव आपण गेलो ढागावमध्ये इथून आतमध्ये तर 100% आतमध्ये जाऊन दर्शन करून येतोय आपण. आज फक्त लांबून दर्शन घ्यायचं इथून. आणि आता घर आपलं फक्त राहिले 50 किलोमीटर. नागसपाट्यापासून 50 किलोमीटर आपलं घर आहे फक्त आता इथून. लवकरात लवकर जाऊया घरी. 8-8:30 पर्यंत आपण घरी पोचतोय. घरी पोचायचं, मालकांना फोन करायचा आणि परत मग गाडी लावायची, घरी आवरायचं, जेवण करायचं मस्त घरातलं 12 दिवसानंतर आणि मग झोपून टाकायचं निवांत. आणि सकाळी परत जायचं. मग सकाळी उठायचं लवकर, गाडी घ्यायची, जायचं इचलकरंजीला, गाडी खाली करायची आणि पर्यटन मग घरी यायचं. Day 2. जय श्रीराम आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता टाइम झाले 8 वाजले आणि आपण आंघोळ करून फ्रेश आलोय. काल संध्याकाळी आपण घरी आलो होतो 9 वाजता. 9 वाजता घरी येऊन गाडी आपण इथं लावली होती घराजवळ आणि परत संध्याकाळी जेवण करून मस्तपैकी झोपलो होतो घरात. काल जरा झोप चांगली झाली कारण गाडीपेक्षा घरात झोप चांगली होती, 1 नंबर झोप होत्या घरात. तर आता आवरून आलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे गाडी खाली करायला. गाडी आपण काल टायमात 9 वाजता आलो होतो. 9 वाजता गाडी खाली होत नाही इचलकरंजीला, त्यामुळे आपण गाडी घरी आणली होती. आणि आता गाडी आपण जायचं घेऊन आता इचलकरंजीला, गाडी खाली करायची आणि मग आणि परत घरी यायचं. हे आता व्हिडिओ करलाय ते मोबाईल होल्डर लावलाय. काल मोबाईल होल्डर घेतलाय येताना. मित्राचं दुकान आहे आपलं आफ्ताब बेडसूर म्हणून, त्यांच्या दुकानात हा मोबाईल होल्डर घेतलेला आहे. आणि केडीएमचा हा मोबाईल होल्डर आहे, चांगल्या क्वालिटीचा एकदम. आपल्याला मॅप लावायला तर बरं पडतं कारण सिटीमध्ये मोबाईल वापरायला परमिशन नसत्या, त्यामुळे असं हे असं मोबाईल होल्डर लावायचं, त्याला मॅप लावायचं, 1 नंबर काम होते. मग त्यासाठी आपण मोबाईल होल्डर घेतलेला आहे. आणि हा मोबाईल होल्डरची किंमत आहे 320 रुपये. आपण साधा होल्डर जर घेतला तरी 200 रुपये जातोय आपल्या टोल नाक्यावर. आणि तो लईत लय महिना ते 1.5 महिने टिकतोय, ते पण लय झालं. आता हे जरा चांगल्या क्वालिटीचं आहे, ह्याला महाग पण चांगला आहे, सगळं सेटिंग चांगलं आहे, त्यामुळे हा जरा आवडला आपल्याला, त्यामुळे काल घेतलेला आहे. जे आपले मित्र आहेत ड्रायव्हर सरताज भाई, ते अजून आले आपले कारण ते पण काल घरी गेले होते. आता ते आली की मग आपण निघायचं.
तोपर्यंत आपण गाडी वळूया. कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करा. आपण जमशेदपूरच्या व्लॉग मध्ये मोबाईल ड्रॉ वापरत होतो, त्यामुळे असा आपण व्हिडिओ केलाय. काय कसं वाटतंय ते पण कमेंट करा. काल मोठ्या भावानं गाड्या आणलेला आहे, 2 गाड्या आहेत, त्यातलं हे आपण चॉईस करून घेतलेलं आहे. घराजवळ म्हटलं की मित्र भेटतात. गाडी कारण आपण टेप टाकायचा आहे आणि जेपरी टाकली टाकी आपली या बाजूला आहे, त्यानंतर गाडी अशी लावल्या. रत्नागिरी नागपूर हायवे. आता आपण चाललोय इचलकरंजीला आणि हायवे लागले. आता या हायवे संपतोय अंकली फाट्याला आणि तिथून मग सरळ जायचं जयसिंगपूर. जयसिंगपूरचा बायपास घ्यायचा. जयसिंगपूर बायपासला पुढे जात संजय गडावरचं कॉलेज आणि तिथून मग इचलकरंजीला लेफ्ट घ्यायचा. तर जयसिंगपूरला फेकडं जाऊ शकते की गावात सोडून तू मला नाही म्हणून पाहिलं ग. तुझ्या सोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहिलं ग. तुझ्या सोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहिलं ग. बरी चाललेली आपण गेलतो बरोबर पण चुकी झालं आपलं. ते आपली कंपनी गाडी खाली करायची पण तिने आता सांगितलं काटा करून या आणि काटा आहे पाठीमागा. त्यामुळे आता आणि परत चालले आपण काटा करायला. आपण पहिल्यांदा रस्ता चुकून त्या रस्त्याला गेलो होतो काट्याच्या आणि परत माघारी येऊन ह्या कंपनीच्या रस्त्याला आले मॅपच्या हिशोबावर. काय झाले इथं एवढंच कंपनीच्या रोडला एक बोगदा आहे. इथं रेल्वे ट्रॅक आहे आणि त्याच्या खाली बोगदा आहे. एकदम कट आपली गाडी बसत्या. आता बघा बोगदा केवढा आहे तो. ती बसन तेवढी गाडी. अरे ही की शिकवाली गाडी ड्रायव्हर बदलला आहे. कारवाला बिनकामाच घाण केला बघायचं. आता ती कार आहे आणि मागणं गाडी आणि मागणं मोठी गाडी आल्या तर बघायचं काय होते. दोन्ही साईडला कट्टोकट गाडी बसते इथं. निघाली गाडी निघाली. आता इथनं आली वर टर्न ते पण टर्न बघा किती आता अवघड आहे. लांबनं मारतो.
आपली गाडी 22 फूट आहे. लय गाडी ताप आहे हा. हलका नाही हात तरी ये बाबा, लय मोठा हात तरी ये. आता हे टर्न बघा, आता इथनं लगेच आणि गाडी बघा दगडा बरोबर कशी कट्टोकट गाडी बसत्या. बसले रे देवा बसले. ओम नमः शिवाय. ती कंपनी आहे ती संजय गौडात राईस मिल आहे. काय झालं इथं काटाकरला पण आलेला आहे. संजय घोडावत राईस मिल. एकदम भारी काटा आहे इथं. आता इथं गाडी पुढे काढली की डायरेक्ट गाडी बाहेर निघते. सिस्टीम भारी आहे इथं. एक नंबर सिस्टीम आवडला आपल्याला. घोडावत कन्झ्युमर लिमिटेड राईस डिव्हिजन, संजय घोडावतची राईस मिल. आणि इथं आपण काटाकरला आलतो. ही अशी आपली गाडी. संजय घोडाची कंपनी म्हणतात सगळं काम एकदम ॲक्युरेट असते. आणि वजन काट्यावर त्याने कॅमेरा ठेवलेला आहे. जी गाडी काटाकरला येते ती गाडीचं बॅक साईड आणि दोन्ही फोटो असतात गाडीचा. आणि आपली गाडी आलेली आहे फर्स्ट वेट 17 टन 140 किलो. आता यातून आता गाडी खाली करायची. गाडी खाली करून आणि पर्यटन येतं इथं यायचं. गाडी काढायला चालू. रशी ताडपत्री गाडी इथे खाली करणार आहेत. पहिल्या गाडी तिकडे खाली करायला घेतली होती, पण तिथे काय खाली केलेलं नाही. आणि आता गाडी इथं आणल्या या डॉकला. इथे गाडी खाली करणार आहेत. गाडी पूर्ण खाली झाली आणि टाइम वाजले 1:30. आता जायचं. आता पोच घ्यायला काटाकार लागतोय का डायरेक्ट पोच द्यायचं पहिला बघूया. पोच घ्यायचे आणि पहिला जायचं. पहिला कुठं जेवण करायचं मस्तपैकी. मस्तपैकी पहिला काटा करायचा. त्या मगाच्या त्या बोगद्यामध्ये गेलं तिथं. आणि परत जाऊन सगळं झालं की मग जेवण करायला जायचं. पहिला मालकाची सत्य ताकीद आहे. पहिला जेवण. अजून परफेक्टली गाडी खाली झाली आपली आता. आणि आपण चाललोय डायरेक्ट घरी. पहिला भूक लागल्या सकाळपासून काम करून करून. पहिला जेवायचं कुठं मस्तपैकी आपला मराठीचा ढाबा बघायचा, जेवण करायचं आणि मग जायचं घरी. आणि हो पुढचा आणि परत बोगदा आपला बारीकचा बोगदा देव. हॉर्न वाजवत जायचं. कशाबद्दल श्री समर्थ लोंढसा. इथे आता आपण जस्ट लोंढसा खाल्लाय पोट भरून. आणि परत लस्सी पण घेतली होती, जे एकदम क्वालिटी होती. एकदम गार चिल्ल लस्सी, एकदम खट्ट लस्सी. जेवण पोटभर झाले. आता जायचं घरी आणि निवांत झोपून टाकायचं आरामशीर. आपल्याला काही गाडी भरायच नाही आज. सरताज मी पण आता सुट्टी आहे निवांत. अजून 2-3 दिवस तर सुट्टी. हा पुढचा रस्ता तो अर्जुनवाडचा रस्ता आहे. आता नवीन रस्ता चाललेला आहे. आणि संध्या तर एवढा भारी व्यू वाटतोय, लय भारी व्यू वाटतोय. आणि आता सगळं झालं तर पावसाचं वातावरण. आपल्याकडे पण पाऊस पडेल असं वाटतं 15-20 मिनिटात. एवढं वातावरण काळजा ढग झालेलं आहे.
आणि आता आपण चाललोय घरी. इकडून आता मिरजला टर्न गेलेला आहे, जे आपण मिरज गाव सांगतोय आपलं, ते आता मिरजेतून फक्त 1-2 किलोमीटरला आहे. हा सगळा असा व्ह्यू. व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करा, लाईक करत जावा, शेअर करत जावा, कमेंट करत जावा. हिरवीगार शेती आणि पुढचं काळं वातावरण. असल्या वातावरणात कावरून घ्यायचं आणि झोपून टाकायचं. लय भारी झोपून. पाऊस चालू. आपण म्हणलं होतं 10-15 मिनिटात पाऊस येईल, पण 5 मिनिटातच पाऊस आलाय. आणि आता इथून एक लेफ्ट टर्न मारला की सरळ आपलं घर येते. हा आहे नागपूर हायवे, आणि नागपूर हायवेला तासगाव टर्न मारला तर आपलं घर येते. आता हा तासगाव रोड, तासगाव टू चिक्कोडी रोड, ह्या रोडला आपलं घर आहे. इथून सुभाषनगर आता फक्त 1 किलोमीटरला आहे, आणि तिथून फक्त 200 मीटरला आपलं घर आहे. आता तरी जरा असा पाऊस आलाय, वारं वारं. पोरग पडतंय. गाडी आहे तिची, काय झालं चालत्याला. हे आता आपण आले घराजवळ. हे आपलं रोड आहे, मदिना मस्जिद टू राजमानी मेळा रोड. आपल्या सुभाषनगरला विचारला राजमानी मेळा रोड तर कोण पण सांगते मदिना मस्जिद आणि राजमानी मेळा रोड. आणि इथं आपली जी पुढे पंढरी टाकी आहे ते आपलं घर आहे. कधी आला इकडे तर नक्की मेसेज करा, फोन करा. आणि आपली गाडी लावायची पार्किंग आहे इथं, सरकारी पार्किंग आहे आपल्या इथं. चालणार गाडी आता, चिखला म्हणतो चालणार गाडी. गाडी लावूया आता मस्तपैकी. पहिला थोडं आपलं घर आहे, आणि आता आपण गाडी चाललोय घराजवळ. सरताज भाई जाणार आहेत घरी, पण पावसामुळे थांबलेलं आहे. आणि आता आपला हिशोब चालू आहे. हा सगळा आपला हिशोब आहे. गाडी भरण्यापासून सगळा आपला पूर्ण हिशोब असतंय. अमरेली गाडी खाली झाली, एवढं शिल्लक, एवढा खर्च. प्रत्येक आपला सगळा खर्च असते प्रत्येक ट्रिपचा, कारण हिशोबाशिवाय काय नाही. हिशोब सगळा लिहायला लागतो गाडीचा हिशोब. तुमच्याकडे पण गाडी असली तर नक्की हिशोब लिहत जावा, कारण हिशोबाला कधी पण हिशोब राहतोय. कुठं पैसे गेलं, काय पैसे गेलं परत कळत नाहीत, किती पैसे शिल्लक राहिला काय कळत नाहीत. आता हे वाखाने राजकोट ते हिंगणघाट, हमाली 500, डिझेल चोटीला 15,000 रुपये, 3,000 रुपये सीट कवर, नाश्ता जेवण, फास्टॅग 2,000 रुपयाचा. हे सगळा असा आपला हिशोब असतोय. आणि हा टोटल हिशोब हा नागपूर ट्रिपचा. इचलकरंजी धागा खाली केला आणि हा हिशोब क्लिअर. हे आपलं यूट्यूबच्या चॅनलचं स्टुडिओ आहे, आणि हा दुपारी आपण व्हिडिओ टाकला होता. इचलकरंजी ट्रिप चालू. या व्हिडिओ आपले मौली भाऊची कमेंट आल्या. हे मौली भाऊ 2627 ट्रक व्लॉग्स. तर आपण आज कॅमेरा मागवला आहे ऑनलाईन. डिजिटेक गो कॅम डॅक 002 हा कॅमेरा पण मागवला आहे. 6,499 6,499चा कॅमेरा आहे. आणि 2,000 रुपये आपण आत्ता पेड केलेले आहेत, आणि 1,000 रुपयाचा हप्ता आपल्याला बसलेला आहे. 4 हप्ते बसलेला आपल्याला. त्यामुळे आता कॅमेरा 6,000 रुपयाला आपला. आणि यापूर्वी आपण फायनान्स केलेला आहे. हे 4 हप्ते आपले ड्यू करायचे आहेत. 1,083चे 4 हप्ते, 1 2 3 4. मोबाईलमध्ये व्हिडिओ करायचं होत होते, पण तरी पण जरा मोबाईल हँग होत होता. त्यामुळे आपण कॅमेरा मागवला आहे. त्यामुळे जरा नक्की व्हिडिओ चांगले होतील, आपले क्वालिटी चांगली येईल आता. कारण हा डिजिटेकचा कॅमेरा आहे, आणि 5K
3 FPS कॅमेरा आहे हा. दुपारी आपण जेव्हा आलो होतो तेव्हा पाऊस चालू होता, त्यामुळे गाडी आपण जरा चिखलच्या बाहेर लावली होती जरा चांगल्या ठिकाणी. आणि आता गाडी आपण जरा पुढे घेतलेली आहे, कारण आपल्या घराजवळून गाडी आपल्याला दिसली पाहिजे व्यवस्थित. तर दुपारी आपण गाडी खाली करून आलतो आणि नागपूर ते इचलकरंजी ट्रिप आपण खाली केली होती इचलकरंजी गाडी. कालचा व्हिडिओ आपण परवाचा व्हिडिओ टाकलाय भाग 1, ज्या दिवशी आपण गाडी भरली त्या दिवशी. आणि कालचा व्हिडिओ अजून अपलोड करणार आहे आपण भाग 2, ज्या दिवशी आपण निघलो होतो गाडी नांदेडपासून निघलो होतो आपण तेव्हापासून. आणि आजचा हा भाग 3. भाग 2 आणि भाग 3 दोन्ही दिवसाचा व्हिलॉग एकत्रच आहे. हा आता व्हिलॉग चालू आहे तो. तर हा आता व्हिलॉग इथेच एंड करूया. आणि सगळ्यांना व्हिडिओ आवडतेच नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आता आज आपण कॅमेरा पण घेतलेला आहे 6,000 रुपयाचा, 6,500 रुपयाचा कॅमेरा घेतलेला आहे आज. आणि 1 2 3 दिवसात 4 दिवसात तो कॅमेरा पण येईल. कॅमेरा आला की मग त्या कॅमेराने व्हिडिओ आपण चालू करूया, तेव्हा व्हिडिओ मग एकदम चांगली क्वालिटी होतील. तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यांना व्हिडिओ पाठवत जावा. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.